आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघात वडिलांच्या प्रचारामध्ये सक्रिय, तर शिर्डी मतदारसंघात जाती धर्मावर द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी, सुजय विखेंचा विरोधकांना इशारा। मीडिया दूर गेला की फडणवीसांचे आमदार मला भेटतात, फडणवीस किती द्वेष करतात हे त्यांचे आमदार सांगतात, मनोज जरांगे यांचा दावा। तर मनोज जरांगे फक्त फडणवीसांनाच टार्गेट करतात, बावनकुळेंची टीका। सामाजिक आंदोलनाला मराठा समाजाचा पूर्ण पाठबळ होतं, आमचं पाठबळ होतं, ओबीसीचं पाठबळ होतं, पण जरांगे पाटील सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीस काही संबंध नसताना फडणवीसांना रोज टार्गेट करतात। सर्वांनाच अजित पवार मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, विधानसभेनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील ही आशा, जय पवार यांचं वक्तव्य। आता उमेदवार तर दादाच नक्की असणार आहेत आणि बाकीचे काय निर्णय असतील ते पक्षाचे प्रमुख नेते घेतील। बारामतीमध्ये जनसन्मान यात्रेनिमित्त अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरवर आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांचे फोटो, तर शिंदेंच्या कार्यकाळाचा 2022 ते 2024 असा उल्लेख। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हावे, भाजपला वाटतं फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, शिंदेंच्या लोकांना वाटतं की मुख्यमंत्री शिंदेच व्हावेत, त्यामध्ये काहीही वाईट नाही, आम्ही मुख्यमंत्री पदासाठी नाही तर जनतेसाठी लढतोय, बावनकुळेंची प्रतिक्रिया। असं वाटतं का वाटू नये, अजितदादाच्या कार्यकर्त्याला का वाटू नये ते मुख्यमंत्री झाले पाहिजे, भाजपच्या कार्यकर्त्याला का वाटू नये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे, एकनाथ शिंदेजीला का वाटू नये एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले पाहिजे, सर्वांना वाटतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं उपमुख्यमंत्री पदाचं स्वप्नच राहील असं वाटतंय। सुरुवातीला 90 जागा येणार असं सांगितलं होतं, नंतर 80 येणार, आता 60 वर आल्यात, सतेज पाटलांचा अजित पवारांना टोला। अजित पवारांच्या चिंतेमध्ये वाढ, शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या 4 याचिका दाखल, 5 ऑक्टोबरला सुनावणी। राजकारणापलीकडे जाऊन जातीय जनगणनेवर विचार व्हावा, कुणाच्या प्रगतीसाठी आवश्यक असेल तर जनगणनेला हरकत नाही, जातीय जनगणनेवर संघाची भूमिका। जयदीप आपटेला अटक नाही याचा अर्थ महायुती सरकार त्याला वाचवतंय हे स्पष्ट, विजय वडेट्टीवार यांचा ट्विट करत आरोप। 7 दिवस झाले आपटे कुठे आहे, त्याला फरार व्हायला कुणी मदत केली, वडेट्टीवार यांचे सवाल उपस्थित।